गुंजनताई पाटील माझ्यासोबत आहेत. ताई, परळीमध्ये कार्यक्रम पार पडला, महाराष्ट्रवासियांना मोठा प्रतिसाद दिला. परभणीचा कार्यक्रम देखील तेवढा सुंदर पार पडला, तेवढा देखील विवजरला खूप मोठा प्रतिसाद. आज सोलापूरमध्ये काय प्रतिक्रिया या 3 कार्यक्रम झालेत आणि हा प्रतिसाद पाहता? खूप छान प्रतिसाद आणि प्रत्येक कवितेला कवितेनुसार दाद देणारे रसिक इथे आहेत आणि ते बघून आनंद वाटला की पत्रकारांसमोर बोलतानाचं दडपण वेगळं असतं. त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा सांगितल्या आणि कविता जेव्हा ऐकवल्या, स्त्री जाणीवेची असू दे की समाजाबद्दल असू दे, प्रत्येक कवितेला त्यांनी योग्य दाद दिली आणि प्रेम कविता तर प्रत्येकाला आवडते, त्यांनी प्रेम कवितेला पण तशीच दाद दिली आहे. त्यासाठी सोलापूरकरांचे धन्यवाद. खरं तर परळीमध्ये पहिला कार्यक्रम झाला. परळीकरांसाठी एखादी शब्दरचना आहे का? कारण परभणीकरांसाठी वेगळी घेणार आहे आणि सोलापूरकरांसाठी वेगळी येणार. एक कवी आहेत, तात्काळ रचना करताल ही अपेक्षा आहे परळीकरांसाठी. नाही, मी शीघ्र कवी नाही आहे. शीघ्र कवी असते तर नक्की तुम्हाला ऐकवलं असतं आणि आपण सगळे एकच लोक आहे. परळीकर काय आणि परभणीकर काय, सगळे रसिक सारखेच आहेत आमच्यासाठी. मंत्री पंकजा मुंडेंच्या त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला होतात. त्या दरम्यान काही चर्चा झाली एक कवी म्हणून? मला त्यांचं नवल हे वाटलं की त्यांच्याशी माझं इतकंच बोलणं झालं होतं की त्यांनी सत्कार नकारले होते की सत्कार वगैरे करू नका, कवी संमेलन अगोदर घ्या. मला कदाचित मी पहिला असा नेता बघितला असणार आहे ज्यांनी सत्कार नकारून बाकीचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो वेळेवर करू दिला आणि ते मला खरंच नवलाईचं वाटतं. त्याच्यासाठी कौतुक केलं पाहिजे त्यांचं. तर बाकी इतर काही चर्चा वगैरे झाली त्यांच्यासोबत? हां, बस कविता त्यांनी मला गेल्या गेल्या सांगितलं की तुमच्या रील्स मी बघते, जे माझ्यासाठी खरंच शॉकिंग होतं आणि मी त्यांना ते नंतर बोलले पण की मला हे खूप मोठं कॉम्प्लिमेंट वाटतं की तुम्ही माझ्या कविता ऐकतात आणि त्या तुम्हाला आवडतात. मग त्यांनी सांगितलं की तुझ्या कविता नेहमी ऐकते, आवडतात, ग्रुप्सला येतात. ते छान वाटलं ऐकून. खरं तर सोलापूरमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला सत्कार प्रत्येकाचा करतायत, पुरस्कार देत आहेत. खूप जास्त वेळ दिला आणि थोडं हे परेशान देखील झालं असतात. मात्र परभणीतले जे विठ्ठल कांगणे सर आहेत त्यांच्यासोबत देखील त्यांच्या कुटुंबियासोबत नेमकी काय चर्चा झाली, काय वेगळा अनुभव होता आणि काय वेगळा आनंद होता? रसिक वेगळे होते ॲक्च्युली तिथले आणि छान होते. एक युवा वर्ग होता, कांगणे सरांचे विद्यार्थी होते आणि कांगणे सरांचं काम खूप जवळून बघायला मिळालं. छान वाटलं, आपल्यातला एक शिक्षक माणूस इतकं मोठं काम करतो आहे सामान्य मुलांसाठी, गरीब मुलांसाठी. अजूनच त्यांच्यासाठीची रिस्पेक्ट तिथे गेल्यानंतर वाढली आहे माझ्या मनामध्ये. शेवटचा प्रश्न, सोलापूरकरांचा हा प्रतिसाद आज तुम्ही कार्यक्रमादरम्यान पाहिला या जनसंवाद न्यूजच्या माध्यमातला, नेमकं हा वेगळा काय अनुभव होता तुमच्यासाठी? वेगळा अनुभव असा होता की मी जसं आल्या आल्या सांगितलं की मी कुठल्या मंचावर आहे याची मला जाणीव आहे आणि मी एकच प्रेम कविता जी पण फरमाईशहून ऐकवली, बाकी मी सगळ्या कविता या समाजाच्या असू द्या, स्त्री जाणीवेच्या असू द्या, त्या ऐकवल्या. किंवा जे मी सांगितलं चौथ्या आधारस्तंभाकडनं आम्हाला काय अपेक्षा आहेत ते सांगितलं. खरंच मला अपेक्षित नव्हतं इतका छान प्रतिसाद, इतकी छान दाद दिली आणि बऱ्याच महिला ज्या नंतर येऊन मला भेटल्या त्या मला सांगत होत्या की आई व्हायचं नाही ही कविता सगळ्यात जास्त आवडली. मला वाटतं एका कवीला यापेक्षा जास्त काही नको असतं. ओके, धन्यवाद. हे होत्या गुंजन पाटील आणि त्यांच्या आलेल्या सोलापूरमधल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, सोलापूर.